नमस्कार, कसे आहात सगळे? मी हेमंत येडव तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आमच्या पुस्तकालय या मराठी यूट्यूब चॅनलवर. प्रत्येक शनिवारी आपण नवनवीन पुस्तकाची माहिती जाणून घेत असतो, ज्यामुळे तुम्हाला वाचण्यासाठी योग्य पुस्तक तुम्ही निवडू शकता. आणि आजच्या भागात देखील आपण अशाच एका पुस्तकाची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. व्हिडिओच्या थंबनेलवरून तुम्हाला अंदाज आला असेलच. चला तर मग मी आता तुमचा जास्त वेळ घेणार नाही, लगेच सुरुवात करूया आजच्या भागाला. ज्याचं नाव आहे पुस्तकालय प्रेझेंट्स पुस्तकांची सहल. आपण टीव्हीवर बघतो, एक माणूस कधी जंगलात जातो, कधी डोंगरात, कधी बर्फात, कधी काहीच खाणं नाही, पाणी नाही, तरी तो जिवंत राहतो. त्याचं नाव आहे बेअर ग्रिल्स. डिस्कवरी चॅनलवरचा मॅन वर्सेस वाईल्ड बघून अनेक जण त्याचे फॅन झालेत. पण तो असा झालाच कसा? या सगळ्या साहसा मागचं वास्तव काय? आणि हे समजण्यासाठीच त्यांचं आत्मचरित्र चिखल, घाम आणि अश्रू आपल्याला वाचायलाच हवं. याचं प्रकाशन मनोविकास प्रकाशन यांनी केलं आहे आणि याचा अनुवाद अनिल आणि मीना किनीकर यांनी केला आहे. ही गोष्ट आहे एका खऱ्या माणसाची, सुपर हिरोची नाही, ज्याचं मन मजबूत आहे. आपल्याला वाटतं ना की काही माणसं खासच असतात, पण हे पुस्तक वाचताना लक्षात येतं तेही आपल्यासारखंच वाट बघत होते, घसरले होते, रडले होते, फक्त त्यांनी हार मानली नव्हती. बेअर ग्रिल्स यांचा जन्म 1974 साली ब्रिटनमध्ये झाला आणि लहानपणापासूनच त्यांना साहसाची ओढ होती. झाडांवर चढणं, पर्वत चढणं, मार्शल आर्ट्स शिकणं हे त्यांचे खेळ होते. पण त्यांचा प्रवास थांबला नाही. ते ब्रिटिश आर्मीच्या स्पेशल फोर्समध्ये भरती झाले. ही सहज गोष्ट नव्हती. शारीरिक परीक्षा, मानसिक दबाव, थंडी उन्हात कष्ट यांचा सामना करत त्यांनी आपला मार्ग बनवला. एका मिशनमध्ये पॅराशूट अपघातामुळे त्याची पाठ मोडली आणि डॉक्टर म्हणाले, तुला आता सरळ चालणंही शक्य नाही. पण त्यांचं मन म्हणालं, मी एव्हरेस्ट सर करणार. आणि खरंच त्यांनी एव्हरेस्ट सर केला, तेही अपघातानंतर अवघ्या 18 महिन्यात. हा भाग वाचताना डोळे भरून येतात, कारण इथे शब्द नाही तर भावना बोलतात. चिखल, घाम आणि अश्रू हे पुस्तक म्हणजे फक्त साहसी गोष्टींचा संग्रह नाही, तर ते एक शिकवण देणारं अनुभव संग्रह आहे. आयुष्यात कितीही संकट आली तरी मन मजबूत असेल तर माणूस काहीही करू शकतो. हे पुस्तक वाचताना आपल्याला प्रत्येक पानावर प्रेरणा मिळते. आज आपण काहीतरी मोठं करू शकतो असं आपल्याला वाटतं. विशेषतः तरुण पिढीसाठी हे पुस्तक आदर्श ठरू शकतं, कारण यातून हे समजतं की यश मिळायला पैसे नाही, मनाची तयारी लागते. ही मूळ इंग्रजी पुस्तकाची मराठी आवृत्ती आहे. अनिल आणि मीना किनीकर यांनी केलेला अनुवाद अतिशय सहज, प्रवाही आणि भावनांनी भरलेला आहे. असं वाटतं जणू बेअर ग्रिल्सच आपल्यासमोर बसून गोष्ट सांगतोय. भाषेतील सहजता आणि ओघ लक्षात घेता हे पुस्तक वाचताना अडखळणं होत नाही. उलट एकदा सुरुवात केली की शेवटपर्यंत खाली ठेवावंसं वाटत नाही. आता जाणून घेऊया की हे पुस्तक तुम्हाला का वाचलं पाहिजे. आजच्या जगात आपल्याला सतत ताण, स्पर्धा, अपयश याचा सामना करावा लागतो आणि अशावेळी अशी पुस्तकं आपल्याला मनाला बळ देतात. बेअर ग्रिल्स यांचं जीवन म्हणजे चिकाटी, धैर्य आणि खऱ्या अर्थानं माणूस बनण्याची कहाणी आहे. तुम्ही अपयशाने थकलात असाल तर हे पुस्तक तुम्हाला उभं करतं. स्वतःचा मर्यादा ओलांडून जगात काहीतरी करायचं असेल तर हे पुस्तक तुम्हाला प्रेरणा देतं, जीवनाकडे सकारात्मकपणे बघायला शिकवतं आणि सर्वात महत्त्वाचं, हे पुस्तक तुम्हाला तुमच्यातला बेअर ग्रिल्स शोधायला लावतं. चिखल, घाम आणि अश्रू हे पुस्तक म्हणजे जिद्दीचा थेट दस्तऐवज आहे. हे वाचल्यावर तुमचं मन हे मी पण करू शकतो असं ठामपणे सांगेल. तर मग मंडळी, आता आणखी एक वाट कसली पाहत आहे? आजच हे पुस्तक आमच्या पुस्तकालयामधून मागवा आणि वाचायला सुरुवात करा. हे पुस्तक मागवण्यासाठी याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. शिवाय आमच्या इन्स्टा अकाउंटवर मेसेज करून सुद्धा तुम्ही हे पुस्तक मागवू शकता किंवा स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवर कॉल करा किंवा व्हॉट्सअप करून हे पुस्तक घरपोच मागवा. मग कसा वाटला आजचा भाग? नक्कीच इतर भागांप्रमाणे आवडला असेल. चला मग आता पटकन लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि हो, असेच आणखी भाग पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तोपर्यंत काही ना काही वाचत राहा, कारण वाचाल तर वाचाल.